conservation of the angular momentum. Last year we have seen about the conservation of the linear momentum. Linear momentum P is equal to mv, angular momentum L is equal to I omega. Conservation म्हणजे constant. In the case of the conservation of the linear momentum, the linear momentum of the body is conserved if the external force acting on it is equal to 0. असं त्याचं स्टेटमेंट होतं. f ची किंमत जर 0 असेल तर लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं. ही रोटेशनल मोशन आहे. याच्यामध्ये आय ओमेगा कॉन्स्टंट असतो. फोर्सच्या ऐवजी शब्द या ठिकाणी टॉर्क येतो. तर याचं जे स्टेटमेंट आहे, द अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी इज कॉन्झर्व्ड. कॉन्झर्व्ड म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे कंडिशन कोणती? इन द ॲब्सेन्स ऑफ द एक्सटर्नल टॉर्क. रोटेशनल मोशन आहे म्हणजे या ठिकाणी टॉर्क येतं. ॲब्सेन्स म्हणजे टॉर्कची किंमत काय? 0. द अँग्युलर मोमेंटम एल, याचा फॉर्म्युला आहे आय ओमेगा. I omega is equal to constant, ft is equal to 0. That is the statement. Angular momentum of the rotating body is conserved in the absence of the external torque. Torque T is equal to 0. I omega is equal to constant. हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे म्हणजे I ची किंमत जर वाढली तर ओमेगा ची किंमत कमी होते. I ची किंमत कमी झाली तर ओमेगा ची किंमत वाढते. Moment of inertia depends on the mass of the body and square of its distance from the axis of rotation. म्हणजे समजा मी असा उभा राहिलो ना असा उभा राहिलो तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये फरक पडतो. या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होतो, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. तर या केसमध्ये जर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर ओमेगाची किंमत वाढते. असा हा नियम आहे. दॅट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. द प्रूफ ऑफ दिस लॉ, याच्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिक्स हे वापरलं गेलेलं आहे. द अँग्युलर मोमेंटम is called as the moment of momentum. Last time we have seen about this, that is L bar is equal to R bar cross P bar. This is the term in the linear momentum. This is the term in linear motion. This is the term in the rotational motion. या ठिकाणी मध्ये R bar आलं, L bar is equal to R bar cross P bar. Now suppose if we differentiate both the sides, समजा या ठिकाणी आपण दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. नाव डिफरेन्शिएटिंग म्हणजे dl बार बाय dt. डिफरेन्शिएटिंग ऑफ द प्रॉडक्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्रॉडक्ट. नियम लक्षात ठेवा, हे पहिलं पद गुणले दुसऱ्या पदाचं डेरिव्हेटिव्ह प्लस पहिल्या पदाचं डेरिव्हेटिव्ह गुणले दुसरं पद, असा याचा हा नियम आहे. अकॉर्डिंग टू दॅट लॉ द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन इज इक्वल टू आर बार क्रॉस डी पी बार बाय डी टी प्लस याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी आर बार बाय डी टी क्रॉस पी बार. आता याच्यामध्ये डी आर बार बाय डी टी म्हणजे या ठिकाणी काय आली? व्हेलॉसिटी आली. डिस्टन्स अपॉन टाइम आहे म्हणजे आलं व्हेलॉसिटी. डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू व्हेलॉसिटी. नंतर डी पी बार बाय डी टी इज कॉल्ड ॲज द एफ बार. आता हे एफ बार कसं काय आलं? तर या ठिकाणी पी बार म्हणजे आपण घेतो पी म्हणजे एम व्ही घेतो आपण. पी म्हणजे आपण एम व्ही घेतो. तर या ठिकाणी आलं डी पी बार बाय डी टी म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी व्ही बाय डी टी, त्याला आपण एक्सलरेशन म्हणतो. म्हणजेच एम इंटू एक्सलरेशन म्हणजे त्याला आपण एफ बार म्हणतो, फोर्स म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी या दोन टर्म आपण या ठिकाणी घेतल्या. डी पी बार बाय डी टी म्हणजे एफ बार, या ठिकाणी व्ही बार, पी बार म्हणजे एम व्ही बार. याच्यामध्ये आर बार क्रॉस पी बारला आपण टी बार म्हणतो, टॉर्क टी बार म्हणतो. टी बारचा हा फॉर्म्युला आहे. टॉर्क टी आपण 11वी मध्ये पाहिलेला आहे. आणि व्ही बार क्रॉस व्ही बार म्हणजे हा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो? 0 असतो. क्रॉस प्रॉडक्ट ऑफ द वेक्टर विथ इटसेल्फ इज इक्वल टू 0. याची किंमत आली 0. या ठिकाणी आर बार क्रॉस एफ बार म्हणजेच काय आलं? टॉर्क. याला आपण टॉर्क म्हणतो. ते डीएल बार बाय डी टी इज इक्वल टू आलं टॉर्क टी बार. आता या ठिकाणी जर याची किंमत 0 असेल, याची किंमत 0 असेल म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ द एक्सटर्नल टॉर्क टी बार इज इक्वल टू 0 म्हणजे याची किंमत 0 आली. आणि मॅथमॅटिक्समध्ये एक नियम आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट इज 0. डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा? तर ही जी टर्म आहे ती काय असते? कॉन्स्टंट असते.
म्हणजे एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट, पण एल बार म्हणजेच काय, आय ओमेगा कॉन्स्टंट इफ टी इज इक्वल टू 0, विच इज द law of conservation of the angular momentum. Angular momentum of the rotating body remains conserved in the absence of the external torque. याच्यामध्ये पुस्तकामध्ये प्रश्न असा आहे, स्टेट म्हणजे स्टेटमेंट, एक्सप्लेन म्हणजे या पद्धतीनं द प्रिन्सिपल ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम, यूज सुटेबल एक्झाम्पल्स किंवा इलिस्ट्रेशन्स. याची जे एक्झाम्पल्स आहेत, फक्त आपल्याला समजा प्रश्न विचारला, स्टेट द एक्झाम्पल्स ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, तशी एक्झाम्पल सांगायची. बॅलेट डान्सर, ती अशी डान्स करताना गोल अशी फिरत असते, त्याला बॅलेट डान्सर म्हणतात. डायव्हिंग इन द स्विमिंग पूल, स्विमिंग पूल जो असतो आपला, तर त्या ठिकाणी आपण सूर मारतो, दॅट इज कॉल्ड ॲज द डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. ॲक्रोबॅट म्हणजे त्याला डोंबारी म्हणतात. नंतर आईस स्केटिंग, बर्फावरती स्केटिंग करतात, बऱ्याच पिक्चर्समध्ये आपण हे पाहतो. तर स्केटिंग करताना ते हात असे दूर नेतात, हात असे जवळ नेतात, आणि त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला की ओमेगा बदलतो, म्हणजे त्यांना ती बॉडी आपली बॅलन्स करता येते. अशी याची एक्झाम्पल्स. प्रश्न असा आपल्याला स्टेट द एक्झाम्पल्स म्हटलं तर फक्त एक्झाम्पल्स लिहायचे. समजा एक्सप्लेन द एक्झाम्पल, यूज सुटेबल इलिस्ट्रेशन, कोणतेही एक्झाम्पल एक्सप्लेन करा. समजा याच्यामध्ये आपण ही बॅलेट डान्सर घेतली, ही जी बॅलेट डान्सर आहे याशी राऊंड टेबल असं गोल फिरत असतं, हॅव्हिंग द डिफरंट रेडिया, त्याला डिफरंट रेडियस असतं असे, आणि त्या ठिकाणी ते टेबल असं फिरत असतं. आता ही जी बॅलेट डान्सर आहे ही समजा थोडीशी त्या टेबलावरती आतल्या बाजूला आली, आणि त्याने आपली जी बॉडी आहे या ठिकाणी समजा हे जे हात आहेत त्याचे जवळ घेतले, हात जर जवळ घेतले तर मोमेंट ऑफ एनर्जीची किंमत कमी होते, ओमेगाची किंमत ही जास्त होते, आणि त्यामुळं सी कॅन मेक अ नंबर ऑफ रोटेशन, त्याची गोलाकार भरपूर प्रमाणात फिरू शकते. समजा ती जे टेबल आहे त्याच्या आउटसाईडला ती गेली तर त्या ठिकाणी रेडियस वाढते, त्या ठिकाणी आउटसाईडला गेली की ती हात असे दूर करते, हात दूर केल्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, आणि ओमेगा काय होतो, कमी होतो, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, तिची फिरण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे तिला स्वतःला बॅलन्स करता येतं. दॅट इज द एक्झाम्पल कॉल्ड ॲज द बॅलेट डान्सर. सेकंड इज द डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल, तर त्या ठिकाणी त्याचे जे पॅड असतं त्या ठिकाणी त्याच्यावरून ते डाईव्ह करतो, म्हणजे डाईव्ह करायची उडी मारतो. उडी मारताना तो काय करतो, आपले जे हात आहेत, हा डायव्हर जो आहे म्हणजे जो पोहणारा आहे तो आपले हात असे क्लोज टू हिज बॉडी, म्हणजे हात असे जवळ घेतो. हात जवळ घेतल्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, ओमेगा वाढतो, म्हणजे त्याचा वेग वाढतो, आणि त्यामुळे तो काय घेतो, स्वतःभोवती अशा बऱ्याचशा गिरक्या घेतो, नंबर ऑफ रोटेशन घेतो. पाण्यात जवळ गेलं की परत तो आपले हात दूर करतो, हात दूर केल्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होते, आणि त्यामुळे पाण्यावरती पडताना तो अलगद असा पडतो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी इज कॉन्झर्व्ड. त्याला कंडिशन काय, इन द ॲब्सेन्स ऑफ द एक्सटर्नल टॉर्क, किंवा एक्सटर्नल टॉर्क इज इक्वल टू 0, म्हणजे टी इज इक्वल टू 0 असेल तर आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट असं स्टेटमेंट आहे. प्रूफमध्ये असा डेरिव्हेटिव्ह पार्ट वापरला. आपलं मॅथमॅटिक्स असो नसो त्याला दुसरा काही इलाज नाही, या पद्धतीनंच आपल्याला गेलं पाहिजे, हे सिद्ध आपल्याला पाठ केली पाहिजे. त्या ठिकाणी एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, याप्रमाणे आपण हे डेरिव्हेटिव्ह घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ दी प्रॉडक्ट, या ठिकाणी प्रॉडक्ट म्हणजे काय करायचं, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट इंटू द सेकंड टर्म. पण याचा अर्थ आहे व्ही बार, याचा अर्थ आहे एफ बार. देअरफॉर आर बार क्रॉस एफ बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस पी बार, म्हणजे पी म्हणजे एम व्ही बार, पण व्ही बार क्रॉस व्ही बारची किंमत 0. आर बार क्रॉस एफ बार म्हणजे टी बार, म्हणजे टॉर्क त्याला म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी या पार्टमध्ये आपण सिद्ध केलं डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू टॉर्क टी बार. या ठिकाणी नियमाप्रमाणे टॉर्क टी बारची किंमत जर 0 असेल तर हे कॉन्स्टंट आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट इज 0. म्हणजे या ठिकाणी हे जे एल बार आहे याची किंमत कॉन्स्टंट आली, का तर डेरिव्हेटिव्ह 0 आहे.
एल बार कॉन्स्टंट, एल बार म्हणजेच आय ओमेगा कॉन्स्टंट केव्हा इफ टॉर्क टी इज इक्वल टू 0 म्हणजे असं हे स्टेटमेंट आहे. याप्रमाणे आपण हे सिद्ध केलं आणि त्याची आपण ही 4 एक्झाम्पल्स पाहिली. स्टेट द एक्झाम्पल म्हटलं तर फक्त एक्झाम्पल लिहायचं, एक्सप्लेन म्हटलं तर एक्सप्लेन करायचं. आत येताना हात जवळ घेतल्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, ओमेगा वाढतो, म्हणजे रोटेशन जास्त होतं. दूर गेल्यावरती हात दूर केल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, ओमेगा कमी होतो. स्विमिंग पूल जे त्याचं जे मॅट असतं त्याच्यावर जंप घेताना त्या ठिकाणी सुरुवातीला तर काय करतो, हात जवळ घेतो आणि त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होते, त्याचा वेग वाढतो. या प्रकारे त्या ठिकाणी हा जो आय ओमेगा दॅट रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. थँक्यू.